आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बायको काय करतेस? डास मारायचे होते हो, पण बहुतेक ना सगळे डास सुट्टीवर गेलेत। अच्छा विनोद करतेस? हे विचारायला आला होतात का तुम्ही? मला आहे ना थोडे पैसे हवेत, देशील? पैसे हवे होते का? मग माझ्याकडे कशाला यायचं? मागच्या अंगणात जायचं आणि घ्यायचे पैसे। हं? काय 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 आहो, मागच्या अंगणात जा, तिथे मी झाड लावलंय की नाही पैशाचं, त्याचं गदा 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 हलवा, मग पैसे पडतील, ते घ्या। बायको मी सिरियसली बोलतोय। आता तुम्हाला काही माहिती नाहीये का? आपण यातल्या अर्ध्या प्रॉपर्टीचे नुसते नावापुरते मालक आहोत। आपल्या हातात काय आहे? ठेंगा। अगं ते माहितीये ग, आता ही प्रॉपर्टी मिळावी म्हणून प्रयत्न करतोय की नाही मी। हा आता उद्या आपण देवळात जाणार आहोत, हा तर ही प्रॉपर्टी मिळावी म्हणून देवीला नवस बोलू आणि अभिषेक करू। हा कशाला करायचा अभिषेक, कशाला बोलायचा नवस, काही उपयोग नाहीये। ती तुमची महागौरी माता काही करत नाही, त्या फ्रेम मध्ये बसते आणि बघत बसते आपल्याकडे, बस एवढंच काम करते। वर तिला नैवेद्य दाखवायला लागतो तो वेगळाच, आणि त्यासाठी राबावं कुणाला लागतं? आपल्यालाच। हो बायको काय वेळ का आता रोमॅन्टिक होण्याची? काय हं? आजी सावकाश हवं। आजी अशी हसतेस का? काही नाही ग, माणसाचं कर्म त्याला सुख आणि दुःख दोन्ही मिळवून देतं। काय प्राप्त करायचं ते त्याच्याच हातात असतं। आजी कशाविषयी बोलताय तुम्ही? काही नाही ग, काही माणसांच्या मनात पाप होतं, त्यांना चांगलाच धडा मिळालाय। आता त्यातून काही बदल घडला तर ते त्यांचं प्रारब्ध, नाहीतर आजी कधी कधी तू काय बोलते ना कळतच नाही, प्रश्नच पडतो ग की नक्की तू कोण आहेस? म्हटलं तर मी सर्व काही, नाहीतर कोणीच नाही। असं समज, मी महागौरी मातेची एक भक्त आहे। तिच्या आशीर्वादाने काही गोष्टी मला जाणवतात, एवढंच। आजी तुला भेटलं ना की खूप छान वाटतं। मला आता निघायला हवं। बरं मला सांग, तू आता परत गावी चाललीयस का? नाही ग, माझ्या वाटेकडे अनेक जण डोळे लावून बसलेत, जाईन मी कोणाकडे तरी। अगं हो, आज तुला माझा आशीर्वाद नकोय का मीरा? आजी तुला माझं उत्तर माहिती आहे ना, तुला मला आशीर्वाद द्यायचाच असेल तर माझ्या ताईला दे। तुझी बहीण खूप नशीबवान आहे, दरवेळेला तू तिच्यासाठी आशीर्वाद मागतेस। माझ्या ताईला आशीर्वाद मिळाला म्हणजेच मला आशीर्वाद मिळाला ना। ठीक आहे ठीक आहे, तुझ्या बहिणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, हाच माझा आशीर्वाद। आजी नमस्कार करतो। कल्याण मस्त। हो।
मार्जारी, मार्जारी, कुठे होतीस तू? कुठे होतीस तू? मला माझं मरण दिसत होतं. माझी ही शक्ती कुंठित झाली होती मंजिरे. मी तुझ्याशी बोलू शकत नव्हते. एक अत्यंत पवित्र शक्ती तुझ्या घरात काही काळ वास करून गेलीये. त्या शक्तीमुळे मनुष्य आणि आत्म्याला आणखी बळ मिळणार आहे. जे घडायला नको होतं तेच घडून गेलंय. तू देवी महागौरीच्या गळ्यातील हार तोडायला नको होतास. आता याचे पुढे काय परिणाम होतील हे मला सुद्धा सांगता येणार नाही. मीरा, तू मीरा, आत्ता इथे या घरात कोण आलं होतं? त्या माझ्या गावाकडे राहणाऱ्या आजी आल्या होत्या. कोणाची आजी? म्हणजे वरवरची ओळख आहे आमची. माझ्या तळी गावातल्या देवळात 2-3 वेळा भेटली होती मला. तुला जपणार